नमस्कार मित्रांनो, ब्लॉग विश्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये युरोप खंडातील बेल्जियम या देशातून आणि ब्रुक्स किंवा ब्रुगी या सिटीमधून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. ते राहतो ते इथली काही कंडिशन अशी आहे, म्हणजे इथे सगळी घरं तुम्हाला अशाच पद्धतीचे दिसतील. एकदम छोटे छोटे स्ट्रीट आहेत आणि हे जे समोरचा दरवाजा आहे इथे मी राहतो. आणि आज मी तुम्हाला ब्रुगी या शहराची सैर करून आणणार आहे. तर बघूयात ब्रुगीमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतंय आणि कसं काय वातावरण आहे ब्रुगीमध्ये. तर जाऊयात आपण थोड्या वेळाने ब्रुगीमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही मगाशी पाहिलं होतं मी जवळजवळ तो जो समोरचा बोर्ड दिसतोय तिथे राहिला आहे. आणि हे बाजूला जे आहे ते हॉस्टेलच आहेत. हॉस्टेल आणि हॉस्टेल ह्या जर आपण गल्लीमधून थोडंसं बाहेर आलो, तुम्ही जर इथं बघितलं ब्रुग्समध्ये तर बऱ्यापैकी ना एकदम शॉर्ट स्ट्रीट आहेत, म्हणजे एकदम छोटे छोटे रस्ते आहेत, तिथून गाड्या जातात. तर हे सगळे हॉस्टेलच आहेत. हे जे दिसत आहेत तुम्हाला ते बाजूचे सगळे हॉस्टेल आहेत. आणि ज्यावेळेस आपण या गल्लीतून बाहेर आलो तर हे सगळे असं तुम्हाला स्ट्रीट दिसेल. आणि या स्ट्रेट अवे जातं, म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटर जर आपण पुढे गेलो तर पुढे भरपूर सारे हिस्टॉरिकल प्लेसेस भेटतील आपल्याला बघायला. तर तेच तुम्हाला मी आज दाखवायला घेऊन जाणार आहे. कारण आपल्या इथे जसं शनिवारवाडा पुण्यामध्ये आहे किंवा बरेचसे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, तर तशाच पद्धतीचे इथं काय बघायला भेटतील तुम्हाला. आणि इकडच्या घरांची रचना पण कशी आहे दाखवतो. आणि हे सगळे स्ट्रीट आहेत ते स्ट्रीट पण कसे आहेत तुम्हाला मी दाखवतो. तर इथं सगळे हॉस्टेल म्हणा किंवा हॉटेल्स म्हणा अशा पद्धतीचे सगळे काही इथं तुम्हाला बघायला भेटतील. आणि टू व्हीलर तर मला मित्रांनो बघायला इथं भेटलीच नाही. खूप कमी टू व्हीलर इथं. सायकलवरती जास्तच ट्रॅव्हलिंग करतात इथले लोकल लोक. सायकल किंवा आपल्या 4 व्हीलर ज्या आहे त्याच्यावरतीच प्रवास करतात. आणि मी आता ह्या स्ट्रीटने आपण ज्या प्लेस बघण्यासाठी चाललेलो आहोत तर या स्ट्रीटमध्ये आपल्याला काय काय, म्हणजे इथले शॉप्स कसे असतात, बाकीच्या गोष्टी काय काय बघायला भेटतात त्या मी तुम्हाला दाखवतो. आणि इथं फक्त यंग मुलंच फक्त सायकल चालवत नाहीत, तर एजेड लोक सुद्धा, म्हणजे ज्यांचे 60, 65, 70 वय असेल ते सुद्धा लोक जास्त करून सायकलच प्रिफर करतात. टू व्हीलर कदाचित तुम्हाला कुठेतरीच बघायला भेटेल, ते बी म्हणजे स्विगी झोमॅटो जे वगैरे यूज करतात त्यांच्याकडेच आहे, पण खूपच क्वचित बघायला भेटेल. बाकी सगळं हे सगळे तुम्हाला दिसतात ते हॉटेल्सच आहेत. हे लहान मुलगा एखादा कोणी घरामध्ये असेल तर त्याला पुढे बसून ते सायकलला बनवलेलं आहे त्याला बसण्यासाठी. हा रस्ता बघा केवढा आहे. आणि इथून बस सुद्धा चालते, यांची सिटी बस आहे ही. तर खूप छोटे छोटे स्ट्रीट बघायला भेटतील तुम्हाला ब्रुगीमध्ये. आणि त्याच्यामधूनच हे रस्ते काढत काढत चालतात. आणि मॅक्झिमम ज्या चालतात त्या सायकली जास्त चालतात. हे बघा ह्या स्ट्रीटला हे हॉटेल आहे एक छोटंसं. आणि इकडे बघितलं तर इथे पण शॉप्स आहेत. हे सगळे शॉप्स असेच दिसतील. आणि वरती राहण्यासाठी लोक पण आहेत आणि खाली जे शॉप्स आहेत म्हणजे आपल्यासारखंच आहे, परंतु एकदम छोटे छोटे स्ट्रीट आहेत. आणि त्याच्याच बाजूने अशा काही घरांची बांधणी, म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला 2 ते 3 मजले दिसतील, त्याच्यावरती तुम्हाला काही इकडे दिसणार नाही. हे बघितलं तुम्ही समोर तर ते बार्बर शॉप आहे, म्हणजेच न्हाव्यांचं दुकान. कटिंग बियर्ड तिथे कट होते. तर इथं कटिंग करण्याचा रेट जो आहे तर हे सुद्धा बघा तेच कटिंगचं दुकानच आहे. तर दाढीचा जो रेट आहे, म्हणजे दाढी करण्यासाठी 10 युरो आणि कटिंग करण्यासाठी 20 युरो. म्हणजे जवळजवळ दाढी करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 900 रुपये लागतील आणि कटिंग करण्यासाठी 1800 ते 1900 रुपये लागतील. हे एक असं काय गो मार्केट म्हणून आहे, को मार्केट. तर आतमध्ये म्हणजे सिमिलर डीमार्ट, आपलं डीमार्ट सारखंच आहे पूर्णपणे आतमध्ये. तर आम्ही कधी जास्त वेळ जर नसेल तरी आमच्या घराजवळच असल्यामुळे आम्ही इथून शॉपिंग करतो. नाहीतर लिडल वगैरे आहेत मार्केट, तिथं लिडलमध्ये कम्पेअर टू ह्या मार्केट शॉपपेक्षा थोडंसे रेट कमी असतात. म्हणून आम्ही जरा तिकडनंच जास्त भरायचं असेल तर भरतो. अदरवाईज इथे पाकिस्तानी लोकांचे पण शॉप्स आहेत. तर इथून जिकडे आपण फिरायला चाललोय त्याच दिशेला एक पाकिस्तानी शॉप पण आहे. तिथे आपल्याला म्हणजे अशी इंडियाची किंवा पाकिस्तानमध्ये यूज होणारी एक पण गोष्ट नाही की ती भेटत नाही. पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टी भेटतात तिथे. त्याच्यामुळे आम्ही पाठीमागच्या वीकमध्येच आम्ही तिकडनं शॉपिंग केली होती.
तर मित्रांनो, हा जो कॅनल दिसतो तुम्हाला, हा बुरुगीमध्ये पूर्णपणे कॅनल दिसेल आणि इथे तुम्हाला ह्या बोट टूर भरपूर ठिकाणी दिसतील, कारण याच्यामध्ये बसवतात लोकांना आणि पूर्णपणे बुरुकचा नजारा असा काय बघायला भेटतो. तर पूर्णपणे कॅनलच्या बाजूने अशी काही घरं बघायला भेटतील आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे मग असेच कॅनलमधून पूर्ण बोट फिरून एक बुरुकची बोट टूर देतात. तर अशा काही प्रकारचं काही इथं टुरिझम चालतं. तर हे जे तुम्हाला बॉक्स दिसतोय हे मेट ॲप म्हणून आहे यांचं इथलं लोकल. याच्यावरतून आपण टॅक्सी बुक करू शकतो. तर इथं बोल्ट, उबर हे पण टॅक्सीचं ॲप्लिकेशन चालतं, परंतु याच्यावरतून पण आपण टॅक्सी बुक करू शकतो. तर असं काय हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे बॉक्स बघायला भेटतील. आणि जसं मी तुम्हाला बोललो, सगळे छोटे छोटे स्ट्रीट आहेत हे असे बघायला भेटतील. आज आहे 17 डिसेंबर आणि ख्रिसमसची तयारी चालू आहे सगळीकडे. इतर लायटिंग बऱ्याच दिवसापासून आहे इथे. आणि आता डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबर ख्रिसमस येते, तर भरपूर दुकानांच्या बाहेर सुद्धा लायटिंग केलेली आहे त्यांनी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मी आत्ताच तुम्हाला बोललो होतो ख्रिसमसमुळं इथं भरपूर सारं काय आहे. तर इथं ख्रिसमस ट्री आहेत भरपूर अशा प्रमाणात आणि त्याला लायटिंग वगैरे केलेली आहे. आणि थोडंसं आपण पुढे आलो. आत्तापर्यंत आपण 1 किलोमीटर मला वाटतं साधारण आमच्या रूमपासून चालत आलोय. समोर एक दिसतंय तुम्हाला लायटिंग, ती सुद्धा एकदम मोठं ख्रिसमस ट्री आहे, त्याला लायटिंग वगैरे केलेली. तर मित्रांनो, ही जी तुम्हाला समोरची बिल्डिंग दिसते, तर ह्यांची बुर्ग स्क्वेअर म्हणून 14व्या शतकातला हा टाउन हॉल आहे यांचा. आणि जे समोर तुम्हाला दिसत असेल हे लायटिंग वगैरे, तर तिथं रेस्टॉरंट किंवा त्यांचे मार्केट आहे. तर म्हणजे छोटे छोटे शॉप्स बघायला भेटते ना आपल्याला इथे. तर अशा काही प्रकारचं हे यांचा एक 14व्या शतकातला हा टाउन हॉल आहे. आणि त्याच्या समोरच असे काही ख्रिसमस ट्री आहेत. आणि हे समोर दिसतंय ते हॉटेल आहे आणि हे सुद्धा हॉटेलच आहे. तर आज क्राऊड काहीच नाही, कारण आज आहे मंगळवार. आणि जर आपण शनिवार किंवा रविवारी जर या ठिकाणी आलो तर हे फुल भरलेलं असतं. आणि बऱ्याच काही ह्यांच्या हिस्ट्री आहेत. जसं आपल्याकडे गडकिल्ले आहेत, तसंच ह्यांचं हिस्टोरिकल प्लेस म्हणून बुरुगीला ओळखलं जातं. तर एक सिटी सेंटर म्हणजे हार्ट ऑफ द सिटी म्हटलं तरी चालेल या प्लेसला. तर अशा काय पद्धतीचं हे आहे. हे मी तुम्हाला दाखवलं होतं त्या सिटी सेंटर म्हणजे सिटी हॉलच्या समोरच जे आहे. ह्यांचं शॉपिंग मॉल म्हटलं तरी चालेल, कारण ह्यांचे मॉलच असे आहेत फक्त 1 ते 2 मजल्याचे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. कारण पॉप्युलेशन इथलं फक्त 1,20,000 आहे. आणि बाकीची जी जनता आहे ती सगळी अशीच फिरण्यासाठी आलेली आहे. म्हणजे युरोपियन देशातले असेल किंवा दुसऱ्या कुठल्या कंट्रीमधून असेल. आणि रस्ते सगळे तुम्हाला असेच खडबडीत दिसतील. आणि आत्ता इथे थोडीफार तुम्हाला गर्दी दिसेल, परंतु शनिवार रविवारी जर आपण आलं तर गर्दी खूपच भेटते. हे असे काही शॉप्स भेटतील, कारण थंडी आहे. तर स्वेटर म्हणा किंवा कानटोपी. आणि बेल्जियम म्हटलं तर सगळ्यात समोर आपल्याला येतं अगोदर बेल्जियम चॉकलेट आणि बेल्जियम वॉफल्स. तर असे काही वॉफल्सचे दुकानं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील. हे जे आहे ते वॉफल्स आणि बेल्जियम चॉकलेट्सचे दुकानं आहेत, हे बघू शकता तुम्ही. जास्त करून हँड ग्लोव्ज, स्वेटर्स, बेल्जियममधले बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला म्हणजे लोकल ज्या गोष्टी असतात त्या बघायला भेटतात इथे. हे सगळे शॉप्स दिसतील बघा असे, हे पूर्ण शॉप्स आहेत हे. ही जी तुम्हाला बस दिसते समोर, ती सिटी सेंटर फिरवते आपल्याला. आणि घोडा गाड्या बघू शकता, घोडे तर असे खतरनाक आहे तिकडे. तर या घोडा गाड्यांमध्ये ह्या बुरुक सिटीच्या आपल्याला टूर आणतात ते. आणि ही जी सिटी बस दिसते तुम्हाला, ही पण टूरसाठीच वापरली जाते. आणि याचं काहीतरी मला वाटतं 25 युरो चार्जेस करतात. क्रिसमस जवळ आल्यामुळे हे सगळं असं वातावरण आहे इथे. आणि आता आपण एक पुढे 200 मीटर आलो असेल फक्त पुढे. आणि 200 मीटरच्या पुढेच अजून एक आपल्याला गोष्ट पाहायची आहे, तर मी तुम्हाला दाखवतो ती. ही यांची टॅक्सी आहे बघा इथे. तर मित्रांनो, आपण आता आहोत
हे बेलफ्राय टॉवर म्हणून आहे, जे आपण पहिल्यांदा सिटी हॉल पाहिला होता. त्या सिटी हॉलच्या थोडंसं पुढे 200 मीटरला जर आपण आलो तर हा टॉवर आपल्याला पाहायला भेटेल. आणि टॉवर बघा कसा आहे, हा 13व्या शतकात बनवलेला आहे. तर अशा काय पद्धतीचा टॉवर आहे. ह्याला 366 पायऱ्या आहेत आणि अशा काय पद्धतीचा, याला सुद्धा काहीतरी 5 ते 10 युरो तिकीट घेतात ते. आणि त्याच्या समोरच हे जे पूर्णपणे वेढलेलं आहे हे खाऊगल्ली आहे. खाऊगल्ली पण मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या अगोदर आपण पाहूया तिथं घोडागाडी. तर ही घोडागाडीमध्ये बसून आपण इथली टूर करू शकतो. आता 5च वाजत आलेले आहेत संध्याकाळचे आणि अंधार आता थोडा थोडा पडायला लागलाय. तर हे यांचे लोकल लोकांचे काही बरेचसे व्यवसाय आहेत. घोडागाडी झालं, परत इथे फ्री वॉकिंग टूर पण असते, ती तुम्ही गुगलवरून बुक करू शकता. आणि ते एखादा कोऑर्डिनेटर देतात आणि त्याच्यासोबत त्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दाखवल्या जातात. तर ही आहे घोडागाडी. तर हे समोर जे आहे हिस्टोरियम ब्रुग्ज आहे. तर हे टॉवरच्या एकदम समोरच आहे. तर टॉवर पासून थोडंसं पुढं आलं की हे असं काय आहे हिस्टोरिक, म्हणजे हिस्टोरिकलच प्लेस बोललं तरी याला काही वावगं ठरणार नाही आपल्याला. तर आतमध्ये आपण आलो की हा एक पुतळाच आहे थोडक्यात, पण बोलणारा तिथे त्यांनी बाजूला एक साऊंड ठेवलाय आणि त्याच्यानुसार तो हालचाल करत असतो आणि तो आतमध्ये काय आहे त्याचं सांगत असतो. तर अशा काय पद्धतीचं एकदम छोटीशी सिटी आहे, परंतु हिस्टोरिकल प्लेस म्हणून ओळखलं जातं हे. तर मित्रांनो, हे हिस्टोरियम ब्रुगी जे दिसते तुम्हाला, याच्यामध्ये काय आहे, याचं 20 युरो याचं सुद्धा तिकीट आहे, म्हणजे जवळजवळ 1900 ते 2000 रुपये. आणि याच्यामध्ये गोल्डन एजमध्ये इकडची लोक कशी राहत होती पहिली, तर त्याचा त्यांनी आतमध्ये दाखवलेलं आहे. पहिली लोक राहत होती कशी. इथे ह्यांचे पूर्ण झेंडे आहेत आणि घोडागाडी तुम्हाला बघायला भेटेल. तिथे घोडे खूप खतरनाक आहेत इकडचे, पूर्णपणे इथे घोडागाड्या आहेत. आणि समोर जे दिसतंय तुम्हाला, इथं सुद्धा रेस्टॉरंट खाऊगल्ली आहे. ही यांची आहे खाऊगल्ली. तर इथे बर्गर्स म्हणा किंवा बेल्जियम चॉकलेट्स आणि बाकीचे बरेच, म्हणजे हॅमबर्गर आहे, ग्रिल्ड हॅम आहे, हॉट डॉग्स आहेत. तर अशा काही पद्धतीचं इथलं लोकल फूड आहे ते आपल्याला पाहायला भेटेल. त्याच्यासोबतच इथे छोटे छोटे जे शॉप्स आहेत, या शॉप्समधून आपण काही पण खायला घेऊ शकतो. आणि त्यांनी इथे मिडलला हे टेबल्स उभे केलेले आहेत किंवा टेबल खुर्च्या आहेत, याच्यावरती जाऊन आतमध्ये आपण जे काही घेतलंय ते खाऊ शकतो. आणि त्याच्यासमोरच हा टॉवर सगळीकडून दिसतो आणि त्याच्यासमोर खाऊगल्ली. इथे कॅरी फॉर म्हणून यांचा एक मॉल बघू शकता तुम्ही, म्हणजे छोटासा एकदम मॉल, म्हणजे लय ते लय 1 ते 2 मजले असू शकतील याला. आणि एवढ्यामध्ये त्यांचा मॉल संपून जातो. म्हणजे इथं मॉल खूपच कमी आहेत, म्हणजे असले तरी एकदम छोटे छोटे मॉल दिसते ना आपल्याला. आणि स्ट्रीट तर तुम्ही बघू शकता, एवढं स्ट्रीट आहे, वन वे भरपूर आहेत. त्याच्यामुळे इकडे सायकलिंगचा जास्त उपयोग केला जातो. आणि हे सिटी सेंटरच थोडक्यात म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे इथे शॉप्स
हॉटेल्स भरपूर काय आपल्याला प्रमाणात बघायला भेटतील. आणि गर्दी, कारण म्हणजे इथं मी ब्रुगेमध्ये जर बाहेरच्या स्ट्रीटवरती जर कुठे गेलो तर इथे आपल्याला पूर्णपणे खाली दिसतं, म्हणजे रोडवरती एखादा 2 माणसं दिसतात, असं वाटतं आपण कुठेतरी गावामध्ये फिरतोय. परंतु ज्यावेळेस आम्ही इथं सिटी हॉल जवळ किंवा सिटी सेंटरला येतो त्याच वेळेस फक्त आपल्याला माणसं पाहायला भेटतील. इथं आपण बघू शकता हे आहे बॉम्बे सुपर मार्केट. याच्यामध्ये इंडियन्स लोक भरपूर शॉपिंग करतात, परंतु महाग आहे. तर ही जी तुम्हाला समोरची मशीन दिसते, तर या मशीनमधून काय दिसतंय, तर आता मी चेक केलं, म्हणजे दुर्बीण टाईप आहे. परंतु हे जे ह्यांचं प्लेस आहे, तर गोल्डन एजमध्ये म्हणा किंवा जुन्या काळामध्ये ह्यांचं या ठिकाणी काय होतं तर ते तिथं दाखवलं जातं. आता हे जशा मोठमोठ्या बिल्डिंग दिसतात तसं काही नव्हतं, पहिलं ताळपत्र्या वगैरे. आणि हा जो रस्ता एकदम आता ह्यांनी बांधलेला आहे दगडांनी, तो एकदम अशी खडीबिडी सांडलेली होती. म्हणजे जसं आपलं जुनं पुणे आणि आता नवीन पुणे याच्यामध्ये जसा फरक आहे त्याच पद्धतीचा फरक ह्या प्लेसमध्ये काय झालेला आहे हे इथं दाखवलं आहे. आणि या दुर्बीणमधून जुन्या काळाची आठवण म्हणून असं काय इथं पाहायला भेटतं आणि लोक इथे हे असे पाहत असतात. मित्रांनो, वाजलेत आता संध्याकाळचे 5:30 आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे अंधार झालाय. आता इकडे हाच विषय 5:30 वाजता, म्हणजे 5:15 वाजता पूर्णपणे अंधार, म्हणजे दिवस मावळतोय. आणि सकाळी सुद्धा 7:30-8 पर्यंत दिवस उजेडत नाही. त्याच्यामुळे रात्र एवढी मोठी होऊन जाते. आणि रस्ते सिटी सेंटर असल्यामुळे तुम्हाला सांगितलं रस्ते एकदम छोटे, त्याच्यातूनच बस वगैरे चालतात. पण मॅक्झिमम लोक जे आहेत ते सायकलच यूज करतात. पार्किंग पण त्याच रस्त्याच्या बाजूला आहे. आणि हे सगळे छोट्या गल्ल्या. आम्हाला ब्रेड घ्यायचा आहे, तर या शॉपमधून ब्रेड घेऊन जाऊ, कारण घरचा ब्रेड संपलाय. बाकीचा ब्रेड असला म्हणजे कसं एकदम पटकन आपल्याला जे काय खायचं ते होऊन जातं. तर हे अशा काय पद्धतीचे शॉप्स असतात इथं. तर तुम्ही इथं बघाल तर द्राक्ष बघायला भेटेल आपल्याला. द्राक्ष आहेत, पायनॅपल आहेत, वेगवेगळे फ्रुट्स भेटते. इथं संत्री आहेत, टोमॅटो आहे, घोसावळा आहे, इथं वांगी दिसतील बघायला, ढोबळी मिरची रंगेबिरंगे, परत भोपळा. त्याच्यानंतर इकडं सुद्धा केळी बघायला भेटते ना आपल्याला, कॅबेज आहे. हा दिसतो आपल्याला फ्लॉवर, ब्रोकोली. मॅक्झिमम मी इथे फूड पाहिले हे सगळं फ्रोझन फूडच आहे. या ज्या काय थोड्याफार आपल्याला छोट्याशा ग्रीन व्हेजिटेबल दिसतात तेवढ्याच काय आहेत. बाकी मॅक्झिमम तर आपल्याकडे म्हणजे इथे जे आहे ब्रुक्समध्ये पूर्णपणे फ्रोझन फूड्सच बघायला भेटेन आपल्याला. इथे गाजर, अद्रक, म्हणजे असं नाही की इकडे काय भेटत नाही, सगळ्या गोष्टी भेटतात. परंतु तेच प्राईजमध्ये थोडाफार डिफरन्स आहे. सेम डिमार्टस. इथे बटाटे आहेत, बटाटे, कांदे, लसूण, सगळ्या गोष्टी भेटतात. दही, दूध, बाकीचे यांचे चीज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या टिश्यू पेपर्स, इथं टिश्यू पेपर जास्त वापरले जातात. बिस्किटचा सेक्शन आहे हा पूर्णपणे. बिस्किट, ओट्स हे काय पाहायला भेटतील. हे जर तुम्ही पाहिलं असेल तर इथं छोटं म्हणजे जी दारू, बियर, अल्कोहोल जे कुठल्या पण शॉपमध्ये असू शकतं, असं नाही. आपल्या इकडे कसं फक्त परमिटच लागतं. आणि इथं कसं छोट्या ज्या गोष्टी म्हणजे छोटे जे दुकानं आहेत ते सुद्धा इथे अल्कोहोल विकू शकतात त्यांच्या शॉपमध्ये. असं काय नाही की परमिटच पाहिजे म्हणून. भरपूर सारे शॉप्स बघायला भेटते ना आपल्याला. आणि फक्त तेच प्राइस फक्त थोडी कुठे जास्त भेटेल, थोडी कुठे कमी भेटेल. इथे आहे फ्रुट्स, ऍपल. आता ऍपल जर तुम्ही बघितलं तर हे बघा €3.83 1 किलो आहे.
त्याची प्राइस प्रत्येक शॉपमध्ये वेगळी भेटेल आपल्याला पाहायला. पायनॅपल आहे. आम्ही ब्रेड घ्यायचं होतं, आम्हाला इथून एक ब्रेडचं पॅकेट घेतलंय. हे जवळजवळ 1.5 युरोचं आहे, म्हणजे 130 ते 140 रुपयाचा ब्रेड येतो. आणि ते ब्रेड अशा पण पद्धतीचे असतात. तर इथे हे ब्रेड पूर्णपणे म्हणजे त्याचं एक मोठा पावच बनवलेला असतो. इथं तुम्ही ते कट करून घेऊ शकता. काय एक आता मी घरीच चाललो होतो, तर एक शॉप्स जाताना तुम्हाला दाखवलं होतं, तेच म्हटलं दाखवूयात परत. आता मग जाता जाता मी या शॉपमध्ये आलो होतो. तर असेच शॉप्स इथे बघायला भेटते ना आपल्याला. या आहेत बेल्जियमच्या चॉकलेट्स. बेल्जियम चॉकलेटसाठी प्रसिद्धच आहे, चॉकलेट्स आणि वेफल्स. आता ही जी दिसते ही सुद्धा चॉकलेटच आहे, बाहुली बनवली आहे चॉकलेटची, आणि ती आहे 3 युरोला. सगळ्या प्राइस अशा 2-3 युरो या सगळ्या चॉकलेट्स आहेत. अजून एक मित्रांनो, मला ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस मला बऱ्याच कमेंट केल्या जातात की तू कुठल्या जॉबसाठी तिथं गेलेला आहे, किंवा तुला सॅलरी किती, किंवा कशाच्या बेसवरती गेला आहे, तुझं प्रोफाईल काय आहे. तर या सगळ्या गोष्टी मी अजूनही, ते पण युरोपमध्ये नवीनच आहे, म्हणजे मला लय 20 ते 25 दिवस झालेत. आणि तुम्हाला माहिती आहे मी पहिलं पुण्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 वर्ष ओला उबरमध्ये काम केलं आहे. म्हणजे ओला उबर किंवा माझा काही एक बिझनेस होता हॉटेलचा, तो मी चालवत होतो. परंतु यश अपयश येत राहिलं, आणि त्याच्यानंतरनं मी परत परदेशात जॉब करण्याचा उद्देशाने मी परत इकडे आलो होतो. पण व्हिडिओ बनवण्याची आवड असल्यामुळे व्हिडिओ बनवत असतो मी. तर मी तुम्हाला थोडे दिवस जाऊ द्या, त्याच्यानंतरनं मी तुम्हाला काय प्रोसेस असते बाहेर यायची, किंवा सॅलरी किती असते, सेविंग किती करू शकतो, कुठल्या प्रोफाईलमध्ये जॉब्स इकडे अवेलेबल्स आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेलच. परंतु थोडे दिवस थांबा अजून, थोडंसं मला जुनं होऊ द्या, म्हणजे एक 2-3 महिने होऊ द्या, मी हळूहळू किंवा सेट होऊ द्या. कारण मी सुद्धा आत्ता मी जरी इकडे बेल्जियममध्ये असलो तरी पण मी नेदरलँडसाठी मी ट्राय करतो आहे. तर नेदरलँडचा माझा विजा अप्रूव्ह वगैरे झाला, किंवा माझा एक रुटीन जॉब कंटिन्यू चालू झाला, की मी तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी सांगेलच. कारण मला सुद्धा वाटतं की मी पण एक तुमच्यासारखाच मिडल क्लास घरातला आहे. म्हणजे माझं जसं की हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट झाले, 2-3 वर्ष मी सिंगापूरमध्ये जॉब केला, स्वतःचा बिझनेस केला, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या एज्युकेशनच्या आहेत किंवा जॉब रिलेटेड आहेत त्या मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि कसं आपण मराठी मुलं बाहेर जाऊन चांगलं अर्निंग करून आपली फॅमिली सुधारवू शकतो, तर ह्या दृष्टीनेच मी नक्की प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, वाजले जवळजवळ आत्ता 5:45-6, आणि तुम्ही बघू शकता अंधार तर पडलेलाच आहे, आणि आपण रिटर्न आता रूमवरती आलेलोच आहे. तर माझ्या रूमपासून हे 1 किलोमीटर अंतरावरतीच जे काय सिटी सेंटर होतं किंवा सिटी हॉल होता ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण मी बहुतेक उद्या दुसऱ्या सिटीमध्ये चाललो आहे, त्याच्यामुळं आज वेळ थोडाच होता. त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला जाता जाता थोडीशी सिटी टूर करून आणू, काय आपल्याला पाहायला भेटते का ते पाहू. तर बऱ्यापैकी गोष्टी दिसल्या, कारण आज मंगळवार आहे, मंगळवार बुधवार काहीतरी, तर त्याच्यामुळे गर्दी काही जास्त नव्हती. जेवढं काय होतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि अजून एक इथली गोष्ट म्हटलं तर, तुम्ही माझी रील वगैरे पाहिली असेल तर मला माहीत नाही, परंतु ह्या ब्रुग्जमध्ये एक कॅनल आहे, किंवा जो तुम्हाला बोट टूरचा कॅनल दाखवला तो कॅनल वेगळा आहे, आणि अजून एक त्याच्यापेक्षा मोठा एक कॅनल किंवा नदी म्हटलं तरी चालेल. तर त्याच्यामधून एक मोठी कमर्शियल बोट चालते, आणि ती बोट ज्यावेळेस चालते त्यावेळेस रस्त्यामध्ये जेवढे पण ब्रिज असतील ते ब्रिज सगळे मूव्हिंग कंडिशनमध्ये त्यांनी बनवलेले आहेत. म्हणजे काही ब्रिज वरती होतात, काही ब्रिज फक्त टर्न घेतात. म्हणजे ज्यावेळेस ती बोट येते, कमर्शियल बोट, त्यावेळेस ते रस्त्याच्या वरतून जे ब्रिज आहेत ते ब्रिज पूर्णपणे त्यांनी मूव्हेबल बनवलेत. म्हणजे वरती जातात, खाली जातात, आणि मग ती बोट गेल्यानंतरनं आपल्या इथं कसं रेल्वे आल्यानंतरनं फाटक वगैरे पडतं, त्याच पद्धतीचं फाटक आडवं केलं जातं, आणि ती बोट गेल्यानंतरनं परत तो ब्रिज वरती जातो, रस्त्याचा ब्रिज, आणि परत तो खाली बोट गेल्यानंतरनं येतो. तर अशा काही पद्धतीचं इथं एक पाहायला भेटतं आपल्याला. आणि हेच मी अजून जे पाहिलं होतं, मला वाटतं मी नेदरलँडमध्ये का विल्नस लिथुएनियामध्ये अशाच पद्धतीचं काहीतरी आहे, तिकडे सुद्धा असंच बनवलेलं आहे. तर अशा काही पद्धतीच्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात आपल्याला.
तर ब्रुक्स पाहिलं तर एकदम छोटंसं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1,20,000 फक्त पॉप्युलेशन आहे. आत्ता वाजले 6 आणि तुम्ही जर 8:30-9च्या दरम्यान जर रोडवरती फिरत असाल इथे तर एक माणूससुद्धा दिसणार नाही. क्वचितच दिसतात, नाहीतर पूर्णपणे लवकर अंधार पडत असल्यामुळं घरामध्ये लोक त्यांचा म्हणजे का जॉबवरून आले की जेवण वगैरे करून लवकर झोपतात आणि सकाळी पण 8 वाजता उजेड मुळं भरपूरच जास्त करून दिवस छोटा आणि रात्र मोठ्या अशा काही पद्धतीचं इथलं वातावरण असतं. तर चला मी जातो आता रूममध्ये. माझ्यासोबत जो आहे तो आपला तळेगाव दाभाडेचाच एक मित्र आहे आकाश म्हणून. तर त्याच्यासोबत आम्ही बाहेर गेलो होतो 2 जण आणि आता बघूयात नेक्स्ट सिटी तुम्हाला काय दाखवता येते का. किंवा 25 डिसेंबरला आमचं चालू आहे ॲम्स्टरडॅम नेदरलँडला जायचं. 25 डिसेंबर किंवा 31 डिसेंबरला जाऊ कुठेतरी आणि काहीतरी नवीन दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी तुम्हाला. तर चला तर मग हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.